आई आपल्या जन्मदात्या मुलाला विसरू शकते काय? किंवा एखादी स्त्री आपल्या पोटच्या मुलाला विसरू शकते काय? कधीच नाही. किंबहुना आपल्या मुलाचं नाव विसरणे किंवा आपल्या पोटच्या मुलाला विसरून जाणे हे कदापि एका आईला शक्य होणार नाही. परंतु परमेश्वर सांगत आहे, कदाचित एक वेळ अशी येईल की आपली आई स्वतःच्या मुलाला विसरून देखील जाऊ शकते. आणि आपण जगामध्ये पाहतो, काही आईने देखील आपल्या मुलांचा त्याग केलेला आहे. काही आई असे देखील आहेत की ते आपल्या मुलाला देखील सोडून जातात. परंतु परमेश्वर आज आपला 100% गॅरंटी देऊन सांगत आहे की मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. मी तुम्हाला कधीही विसरणार नाही. एक वेळ आई विसरू शकेल, परंतु मी तुम्हा प्रत्येकाचं नाव माझ्या तळहातावरती कोरलेलं आहे. तळहातावरती कोरणे म्हणजेच काय? पूर्णपणे आपलेसे करून घेणे. आपल्या रक्तामध्ये एखाद्या व्यक्तीला सामावून घेणे. आपल्या श्वासामध्ये त्या व्यक्तीला ठेवणे. आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये त्या व्यक्तीसाठी घर बनवणे. आणि म्हणून जेव्हा आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशाया संदेष्टाद्वारे परमेश्वर इस्रायल लोकांना संदेश देत आहे की ज्यांना वाटत होतं की परमेश्वर आपल्याला विसरून गेलेला आहे, ज्यांना वाटत होतं की परमेश्वराने आपल्याला एकटंच सोडलेलं आहे, ज्यांना वाटत होतं की परमेश्वर हा आपल्यापासून दूर कुठेतरी आहे, आणि अशा लोकांसाठी, इस्रायल लोकांसाठी, ज्यांनी आपला विश्वास गमावून बसलेला होते, त्या लोकांसाठी आज परमेश्वर यशाया संदेशाद्वारे सुंदर असा संदेश देत आहे की एखादी आई आपल्या मुलाला विसरू शकते काय? एक वेळ ती विसरू शकेल, परंतु मी तुम्हाला कधीही विसरणार नाही, कारण आपल्या प्रत्येकाचं नाव परमेश्वराने त्याच्या तळहातावरती कोरलेलं आहे. ज्याप्रमाणे एक गरुड आपल्या पिल्लांना आपल्या पाठीवरती घेऊन उडते, त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या हृदयामध्ये घेऊन जणू काही आपलं संरक्षण करत असतो. ज्याप्रमाणे कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली लपवून ठेवते, त्यांना ऊब देते, त्याप्रमाणे परमेश्वर त्या कोंबडीप्रमाणे, आईप्रमाणे आपल्याला ऊब देत आहे, आपलं संरक्षण करत आहे. आणि म्हणूनच आपण कितीही पापी असलो आणि परमेश्वरापासून दूर गेलो असलो तरी परमेश्वर आपल्याला कधीच एकटं सोडत नसतो. तो आपल्या परतण्याची वाट पाहत असतो, कारण त्याने आपला जन्म दिलेला आहे. त्याने आपल्या अमूल्य रक्ताने क्रूसाद्वारे तारण करून आपल्याला विकत घेतलेलं आहे. आणि म्हणूनच ज्या परमेश्वराने रक्त सांडलेलं आहे, आपल्याला विकत घेतलेला आहे, तो परमेश्वर कधीच आपल्याला विसरू शकत नाही. आणि म्हणून आईपेक्षा श्रेष्ठ अशी उपमा आज प्रवक्ता यशाया परमेश्वराला देत आहे की ज्याने आपल्या सर्वांचं नाव या तळहातावरती कोरून ठेवलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण हताश होऊ, जेव्हा जेव्हा आपला विश्वास गमावून बसेल, जेव्हा जेव्हा आपल्या आशेची निराशा होईल आणि आपल्याला इस्रायल लोकांप्रमाणे वाटेल की परमेश्वर मला सोडून गेलेला आहे, परमेश्वर माझ्या बरोबर नाही, किंवा परमेश्वर कुठेतरी लपून बसलेला आहे, त्या आपल्यासाठी हे वचन नेहमी परमेश्वर बनत आहे. नेहमी परमेश्वर सांगत आहे की मी कसं काय तुम्हाला सोडू शकतो किंवा विसरू शकतो, कारण तुम्हा प्रत्येकाची नावे मी माझ्या तळहातावरती कोरून ठेवलेलं आहे. असा परमेश्वर जो आपल्यावरती अफाट प्रेम करत आहे, ज्याला आपल्या प्रत्येकाची नावं ठाऊक आहे, ज्याने आपल्या सर्वांना त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे, ज्याने आपल्या सर्वांना त्याच्या अमूल रक्ताने विकत घेतलेला आहे, जो परमेश्वर आज आपल्या सर्वांची परतण्याची वाट पाहत आहे. जर आपण मार्ग भटकून गेलो असेल, आपण अयोग्य मार्गावरती मार्गक्रमण करत असेल, तर आपण परमेश्वराकडे परत येऊया. जो परमेश्वर आपल्याला आईपेक्षाही प्रेम करत आहे, त्या परमेश्वराकडे येऊन त्याच्यामध्ये आसरा घेऊया, त्याच्यामध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करूया, त्याच्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच परमेश्वर एका कुंभाराप्रमाणे आपल्या शरीराला नवीन एकदा आकार देऊन आपण परत एकदा त्याच्या कुरणामध्ये तो आणणार आहे. आणि नक्कीच आपण त्याच्या आश्रयाखाली, पंखाखाली नेहमी सुरक्षित असणार आहोत. आमेन.